अशा हजारो एकर जागा ह्या परिवारांनी ढप केलेलं आहे. तुम्ही शहरासाठी काय केलं? एक काम नाही केलं. शेवट फक्त सत्तेसाठी आमच्या लोकांचा वापर करायचा. तुमच्याच पक्षाचे सभापती होते ना, राम शिंदे साहेब. त्यांनी चांगलं जोरदार नियोजन केलं असतं. आज तुम्ही पत्रकार परिषद घेतली. आपण जर बघितलं, अहिल्यानगर शहरातील जे सरकारी ऑफिसेस आहेत ते आता उत्तरेमध्ये स्थलांतर होत आहेत. जे गाडी आहे ती सुद्धा मागच्या वेळेस चर्चेत श्रीरामपूरला जाणार होती आणि जे एअरपोर्ट आहे ते सुद्धा शिर्डीला हलवण्यात आलं. असं करून एक एक करून जे शहर आहे ते नुसतं नावालाच राहिले, जे आहेत जे काही आहे ते उत्तरेमध्ये स्थलांतर होते. यावर तुमची काय प्रतिक्रिया? त्याबाबत तुम्ही पाहिलं असेल, गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळ हे संभाजीनगरच्या अखत्यारीत येत असतं आणि तसे जलसंपदा विभागामार्फत माध्यमातून एक 5 महामंडळ आहे. त्यामध्ये गोदावरी आणि कृष्णा हे 2 महामंडळ असे आहेत की ते या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय विखे पाटील यांच्या अखत्यारीत आहे आणि बाकीचे 3 महामंडळ आपले गिरीश महाजन साहेबांच्या अखत्यारीत आहे. त्यामध्ये गोदावरी महामंडळाचं कार्यालय नगर शहरामध्ये 1930 मध्ये सुरू झालं. 1930 ला सुरू झालं, म्हणजे त्या गोष्टीला 100 वर्ष होऊन गेले. पण ते काहीतरी 1/6/2026 ला काहीतरी त्यांनी ते कार्यालय स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला. कुठल्या शासनाला कल्पना न देता, कुठल्याच शासनाच्या अटी शर्तीचा विचार न करता शासनाकडून परवानगी घेणं गरजेचं असतं. पण ती परवानगी न घेता आपल्या अधिकारशाहीचा गैरवापर करून अधिकाऱ्याला सूचना केला आणि तसं पत्र काढायला लावलं की ते कार्यालय स्थलांतरित झालं पाहिजे. त्या कार्यालयाच्या अखत्यारीत एक 8 तालुके आहेत. त्यामध्ये अकोला, संगमनेर, पारनेर, शेवगाव, पाथर्डी, नेवासा आणि राहता असे भाग येतात. त्यामध्ये जर राहता सोडलं तर सगळ्या लोकांची लाभधारक लोकांची गैरसोय आहे. त्यामध्ये लाभधारक शेतकरी असो किंवा आमच्यासारखे ज्यावेळेस नेते मंडळी कार्यालयात लोकांच्या समस्या मांडण्यासाठी जात असतात असे लोक असो, या सगळ्यांचा विचार केला तर हे सगळं कार्यालय कुठेतरी एका कोपऱ्यात आहे. वास्तविक पाहता नगर जिल्ह्याचं ठिकाण, अहिल्यानगर जिल्ह्याचं ठिकाण आमचं नगर शहर आहे. नगर शहरातलं कार्यालय काढून एका दुसऱ्या कुठल्या तरी कोपऱ्याला न्यायचं, ही गोष्ट चुकीची आहे. त्याबाबत आम्ही काही कर्मचाऱ्यांनी पण आंदोलन केलं. पण कर्मचाऱ्याच्या आंदोलनाला किती दाद देताना मला माहित नाही. आता आम्ही प्रेस घेतली. मी मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं, दोन्ही DCMला पत्र दिलं, सुनित्राताईंना दिलं आणि शिंदे साहेबांना पण पत्र दिलं. कारण हे जर नाही झालं तर आम्हाला वेगळ्या पद्धतीने पाऊल उचलावं लागणार आहे. तुम्ही पाहिलं असेल, कार्यालय स्थलांतरित करण्यामागं ज्यांनी कुणी ह्या गोष्टी केल्या त्याच्या मागे त्याच्यात 2 स्वार्थ आहे. एक तर कार्यालय माझ्या गावाकडे जाते, म्हणजे त्यांच्या गावाकडे जाते, आणि दुसरं नगर शहरातलं जे कार्यालय तुम्ही स्थलांतरित करणार आहे. स्थलांतरित केल्यानंतर आज सरकारकडे आमच्या कॉन्ट्रॅक्टर लोकांची बिलं देण्यासाठी पैसे नाही. जर तिथं स्थलांतरित केल्यानंतर तुम्हाला कार्यालय बांधावं लागणार आहे, कार्यालयाला पैसे लागणार आहे, तुम्हाला त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानासाठी पैसे लागणार आहे. हे करोड रुपये खर्च होणार आहे. करोड रुपये खर्च होऊन कर्मचाऱ्यांना ज्यावेळी ट्रान्सफर करणार, तुम्ही कर्मचाऱ्यांच्या मुलांची शिक्षणाची गैरसोय, या सगळ्या गोष्टी तर एका बाजूला झाल्यात. सरकारवर भार पाडणाऱ्या गोष्टी, कर्मचाऱ्यांच्या मुलांचं नुकसान आहे. पण दुसऱ्या बाजूने तुम्ही पाहिलं, नगरचं कार्यालय स्थलांतरित केल्यानंतर जी नगरची जागा आहे ती कार्यालयाची, ती जागा ओस पडणार आहे. जागा ओस पडल्यानंतर काय होणार आहे, तिथं अतिक्रमण होणार आहे. पण अतिक्रमण झाल्यानंतर तुम्ही खाजगी अतिक्रमण काढू शकता, पण उद्या जर तुम्हीच तुमच्या एखाद्या खाजगी संस्थेच्या नावावर जर ती कार्यालय उद्या जर 100 वर्षाच्या कालावधीसाठी ती जर घेतली, तुम्ही पाहिलं असेल वेळद घाटातली प्रॉपर्टी 99 वर्षाच्या कराराने काहीतरी नाममात्र भाड्याने प्लेग्राऊंडसाठी जागा घेतली, पण तुम्ही सत्तेचा गैरवापर केला, मोठमोठ्या बिल्डिंग बांधल्या. आज त्या अनधिकृतपणे अशा हजारो एकर जागा ह्या परिवारांनी ढप केलेल्या आहे. मध्ये माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी आवाज उठवला म्हणून श्रीरामपूरच्या शेती महामंडळाची 4000 एकर जागा वाचली. ZR2 नावाची एक बोगस कंपनी, त्या बोगस कंपनीचा डायरेक्टर म्हणून काम करणारा जेमी ओल्सन, तो प्रवरा शुगर फॅक्टरीत व्यवस्थापक, वेगवेगळ्या त्या ठिकाणी ढोकणे म्हणून त्यांचा जावई त्या संस्थेमध्ये, या सगळ्यांची चेन आम्ही सरकारला उघडकीस करून दाखवली आणि ते डाव हाणून पाडला नाही. तर ते बोगस कंपनीच्या नावावर 4000 जागा गेल्या, 4000 एकर जागा गेली असेल. तसं सुद्धा
या आमच्या नगर शहरातलं कार्यालय स्थलांतरित करून त्याचा डाव असू शकतो. कारण तिथे एखाद्या खाजगी कंपनी खाजगी संस्थेच्या नावावर ती जागा नाव करून घ्यायची.